आता येऊया एक 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 ऍडजस्टमेंट कडे. ऍडजस्टमेंट आहे कॅपिटल फंड ऑन 1 एप्रिल 2012 वॉज ₹10,800. कॅपिटल फंड नेहमीप्रमाणे कॅपिटल लायबिलिटी साईडला टाकायचंय. कॅपिटल फंड इनरला ठेवा कारण भरपूर काही कॅपिटल फंड मध्ये ऍडजस्टमेंट करायचे. इनर कॉलम 10,800 लायबिलिटी साईडला. ओके. पुढे आहे लिगसीज आर टू बी कॅपिटलाइज. तर लिगसीज कुठे आहे? इन्कम साईडला. लिगसीज सगळी कॅपिटलाइज झाली. लिगसीजच्या खाली लिहायचं लेस कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल मध्ये त्याचं ट्रान्सफर करू शकतो. 11,000 आउटर साईडला 0. कॅपिटल मध्ये ऍड करा. ऍड 1 लिगसीज 11,000. लिगसीज म्हणजे काय तुम्हाला सगळं माहिती आता, तरी बघा पुस्तकं जरा वाचा. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सॅलरीज 300. सगळ्यांना येतं. सॅलरीज मध्ये ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग ₹300. आउटर कॉलम किती? 2200 अधिक 300 2500 2,500. ओके. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडच्या खाली 4-5 ओळी जागा सोडून लिहा. आउटस्टँडिंग सॅलरीज किती रुपये? आउटर कॉलमला 300. आणि लास्ट ऍडजस्टमेंट 50% ऑफ एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज इन्कम साईडला आहे. त्याची 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. याची 50% कॅपिटलाइज करा. लेस कॅपिटलाइज 50%. 1900 चे 50% किती होतात? 950. बरोबर ना? 1900 चे अर्धे होतात 950. आउटर कॉलमला 950. दुसरं कॅपिटल फंड मध्ये ऍड करा. एंट्रन्स फीज 950. ओके. अजून काय आहे का? नाही. बघा कॅपिटल फंड 1 एप्रिल 2012 किती होतं? 10,800. कॅपिटल फंड मधूनच टाकून दिलं. 31 मार्च 2013. लिगसीज कॅपिटलाइज. लिगसीज होती 11,000 रुपये इन्कम साईडला. लेस कॅपिटलाइज 11,000 0. आणि दुसरा इफेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड करतात. आउटस्टँडिंग सॅलरी. सॅलरी मध्ये ऍड केलं 2200 अधिक 300 आउटस्टँडिंग. आउटर 2500. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी. 50% एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी होती 1900. लेस कॅपिटलाइज 50%. आउटर कॉलम 950. दुसरा इफेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड करतात 950. सगळी पोस्टिंग झालेली आहे. आता येऊया टोटलिंग कडे. ते खूप महत्वाचा भाग आहे. टोटल आधी आपण घेऊया इन्कम साइड. लॉकर रेंट किती आहे? 500. नंतर एंट्रन्स फी 950. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 150. नंतर रिसीट फ्रॉम रामा 7850. लिगसीज काही नाहीये. मिसलेनियस रिसीट 800 रुपये. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5.
ओके, टोटल बघूया याची किती येते. 0, 5 नि 5 10 नि 5 15, चला 1 9 नि 1 10, 9 नि 1 10, 10 नि 5 15, 15 नि 1 16, 16 नि 16 32, 3 7 3 10, 10,250. परत बघूया. 0 5 3 15, 8 8 आणि 16 आणि 17 आणि 17 27, 28 29 31 32, 7 आणि 3 10, 10,250. ओके, आता एक्सपेंडिचर साईडला जाऊया. स्टेशनरी आहे 500, एक्सपेन्स ऑफ ड्रामा आहे 3350, पोस्टेज अँड टेलिग्राम 250, मॅगझिन अँड न्यूजपेपर 400, सॅलरीज आहे 2500. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, बरोबर. 0 5 आणि 5 10, चला 1 5 आणि 5 10, 2 12, 13 14 15 आणि 5 20, 3 2 5 6 7, 7,000 रुपीज. परत बघूया टोटल. 0 5 आणि 5 10, चला 5 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, 2 3 2 5 6 7, 7,000 रुपीज. तर 10,250 मधनं 7,000 रुपये गेले. 0 5 2 10 3, 3,250 इज अवर व्हॉट प्रॉफिट. काय म्हणणार 3,250 ला? तर प्रॉफिट म्हणणार का? नाही, तर त्याला म्हणणार आपण सरप्लस. बरोबर आहे, त्याला काय म्हणणार आपण? सरप्लस. टोटल घेऊया आपण इन्कम साईडची, जी आहे 10,250, 10,250. ओके, त्याच्यातनं हे सगळं वजा केलं, त्याला म्हणणार आपण एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. ब्रॅकेट मध्ये लिहिणार सरप्लस, स्टार मार्क. किती आहे सरप्लस? 3,250. बरोबर आहे. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे इन्कम जास्त आहे एक्सपेंडिचर पेक्षा. ओके, आता हे 3,250 कुठे जाणार? नेहमीप्रमाणे कॅपिटल फंड मध्ये ऍड होणार. बरोबर आहे की नाही? कॅपिटल फंड मध्ये ऍड होणार. कॅपिटल फंड मध्ये तिसरी गोष्ट ऍड करा. काय करणार? सरप्लस. नुसतं इथे घ्या सरप्लस, 3,250. ओके, आता याची आपण टोटल घेऊया. लायबिलिटीला आणि ऍसेट्स. आता आधी इनरची टोटल करून घेऊया. 10,800, 11,000, 10,800, 11,000. लिगसीज एंट्रन्स फी 950 आणि सरप्लस 3,250. याची टोटल किती येते बघूया. 5 आणि 5 10, चला 1 9 आणि 10 आणि 8 18, 9 आणि 10 आणि 10 20, 2 3 2 5 आणि 1 6, 26,000 रुपये. 26,000 रुपये. ओके, आणि प्लस आउटस्टँडिंग किती आहे? 300 रुपये, म्हणजे टोटल 26,300. फर्निचर 5,000, इन्व्हेस्टमेंट 10,000, कॅश 300 आणि 11,000. 0 0 3 5 आणि 1 6, 26,300. ओके, टोटल 26,300 ला आपलं बॅलन्स शीट टॅली होते. 26,300. बरोबर आहे.
26,300 रुपीज. चला आता बघूया जरा झूम मध्ये. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. आधी आपण इन्कम साइड बघूया. बाय लॉकर रेंट 500, बाय एंट्रन्स फीज 1900, लेस कॅपिटलाइज 50% 950, आउटर कॉलम 950. ओके, हे 950 रुपये आपण इकडे कॅपिटल फंडमध्ये ॲड केलेले. ओके, बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर 150, बाय रिसिप्ट फ्रॉम ड्रामा 7850, बाय लिगसीज 11,000, लेस कॅपिटलाइज 11,000, आउटर कॉलम 0. हे 11,000 आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड केलेले. ओके, पुढे आहेत बाय मिसलेनियस रिसीट 800 रुपये. या सगळ्याची जी टोटल आहे ती येते किती? 10,250. या 10,250 मधनं आपण स्टेशनरी 500 रुपये लेस केली आहे, एक्सपेन्स ऑफ ड्रामा 3350, पोस्टेज अँड टेलिग्राम 250, टू मॅगझिन अँड न्यूजपेपर 400, टू सॅलरीज 2200 रुपये, ॲड आउटस्टँडिंग 300, आउटर कॉलम 2500 रुपये. ही आउटस्टँडिंग आपण लायबिलिटी साईडला टाकलेली आहे, बरोबर आहे ना, 300 रुपीज. ओके, हे सगळं गेल्यानंतर काय येतं आहे? 3,250. त्याला म्हणतो आपण टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजेच सरप्लस, जे किती आले? 3,250. हे सुद्धा 3,250 आपण लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड केलेले. बघा लायबिलिटी साईडला काय काय येतं? कॅपिटल फंड 10,800 जे दिलेले आहेत ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये. त्याच्यामध्ये ॲड लिगसीज 11,000, एंट्रन्स फीज 950, सरप्लस 3,250. याची टोटल येते 26,000. ओके, 26,000. बरोबर आहे, 26,000. याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग सॅलरीज ॲड केली, सगळ्याची टोटल येते 26,300 लायबिलिटी साईड. ओके, आता ॲसेट्सला येऊया. फर्निचर 5,000, इन्व्हेस्टमेंट 10,000, कॅश 300, बँक 11,000. ह्याची पण टोटल येते 26,300 रुपये. ओके, क्लिअर. नेक्स्ट प्रॉब्लेमसाठी आता प्रस्थान करूया. थँक्यू.